मंडळी तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्याचबरोबर भारतात सायबर क्राईम पण तितक्याच वेगाने वाढत आहेत. मोबाईलवर येणारे फसवे कॉल, मी बँकेतून बोलतोय म्हणत मागितला जाणारा ओटीपी, क्लिक करा आणि गिफ्ट मिळवा अशा खोट्या लिंक, या सगळ्यामुळे सामान्य माणसाचं डिजिटल आयुष्य अगदी धोक्याचं बनत चाललंय. आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संचार साथी नावाचं एक ऍप बाजारात आणलंय. हे ऍप डाउनलोड करा, हे तुमचं सायबर क्राईम पासून रक्षण करेल असं सांगून सरकारने हे ऍप सर्वांना सक्तीचंच केलंय. कारण आता प्रत्येक नव्या फोनमध्ये हे ऍप डाउनलोड केलेलं असणार आहे. पण सरकार आपल्याला कुकुलं बाळ समजून या ऍपद्वारे आपल्यावर लक्ष ठेवतंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यावर सरकार आपली खासगी माहिती गोळा करतंय असा आरोप देखील विरोधकांनी केलाय. म्हणूनच आता या ऍपमुळे सरकार आणि विरोधक यांच्यात राजकीय वादही सुरू झालाय. त्यामुळे सरकारचा या ऍप मागचा उद्देश नेमका काय, हे ऍप नेमकं कसं काम करतं आणि खरंच हे सायबर क्राईम थांबवतं का, त्याचसोबत आपली खासगी माहिती सरकार गोळा करतंय का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुभारी. मंडळी, संचार साथी ऍप हे सरकारनं तयार केलेलं सायबर सुरक्षा टूल आहे, ज्याची सुरुवात 2023 मध्ये एका वेब पोर्टल पासून झाली. 17 जानेवारी 2025 रोजी हे ऍप अधिकृतपणे मोबाईल ऍप स्वरूपात लॉन्च करण्यात आलं आणि आतापर्यंत 5 कोटींहून अधिक वेळा हे ऍप डाउनलोड सुद्धा केलं गेलंय. या ऍपच्या मदतीने 7 लाखांहून अधिक चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन सापडले आहेत. त्याच्या मदतीने 3 कोटींहून अधिक बनावट मोबाईल कनेक्शन्स डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. शिवाय संचार साथीच्या मदतीनं 37 लाखांहून अधिक चोरीला गेलेले डिव्हाइस ब्लॉक करण्यात आले आहेत. आता हे ऍप अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि ते पूर्णपणे मोफत आहे. हे थेट सरकारच्या टेलिकॉम सिक्युरिटी सिस्टीमशी जोडलेला आहे. संचार साथी ऍप हे फोन सुरक्षितता, ओळख संरक्षण आणि डिजिटल फसवणुकीपासून संरक्षणासाठी एक साधं आणि उपयुक्त साधन आहे. ते तुमचा फोन सुरक्षित ठेवतं, तुमच्या ओळखीचा गैरवापर रोखतं आणि गरज पडल्यास त्वरित सरकारी मदत देखील करतं. हे ऍप फोनवर चालू होताच पहिल्यांदा ते मोबाईल नंबर मागतं, जो OTP द्वारे ऍपशी लिंक केला जातो. त्यानंतर ऍप तुमचा IMEI नंबर ओळखतं आणि CEIR डेटाबेस मधील माहितीशी त्याची तुलना करतं. फोन ब्लॅकलिस्टेड आहे का, चोरीला गेलाय का, की पूर्णपणे वैध आहे, हे काही सेकंदात समजून घेतं. याच प्रक्रियेमुळे हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधायला मदत होते. चोरलेली उपकरणं ब्लॉक करण्यातही ऍप प्रभावी ठरतं. एवढंच नाही तर सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी त्याचा IMEI तपासण्याची सुविधा देखील यात देण्यात आली आहे. त्यामुळे लोक फसवणुकीपासून वाचू शकतात. आता नागरिकांच्या फायद्याचा विचार केला तर संचार साथी कसा उपयोगाचा आहे तेही पाहूयात. म्हणजे कोणाचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो या ऍपच्या मदतीनं अवघ्या काही मिनिटातच ब्लॉक करता येतो आणि सापडल्यास अनब्लॉकही करता येतो. स्वतःच्या नावावर किती सिम कार्ड इश्यू झाले आहेत हे देखील या ऍप मधून सहजपणे कळतं, ज्यामुळे बनावट कनेक्शन्स, फसवे सिम आणि बनावट आयडेंटिटीचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये आटोक्यात येतो. तसेच बँकेच्या नावाने फसवणूक करणारे फोन नंबर, लॉटरीचे खोटे कॉल्स किंवा संशयित नंबराची तक्रार नागरिक थेट या सरकारकडे या ऍप मधून करू शकतात. या सर्व सुविधांमुळे संचार साथी सायबर क्राईम रोखण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून पाहिला जात आहे. म्हणूनच सरकारने सर्व मोबाईल उत्पादकांना हा ऍप प्रत्येक नवीन फोनमध्ये प्रीलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी कंपन्यांना 90 दिवसाचा कालावधी देखील देण्यात आलाय. ऍपल कंपनीने याला विरोध केला. पण मंडळी, हे ऍप खरंच सुरक्षित आहे का आणि सरकारचा यामागे भलताच हेतू तर नाहीये ना? सरकार नागरिकांवर लक्ष देऊ पाहताय का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. तसंच प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने दूरसंचार विभागाच्या या निर्देशांवर मोदी सरकारला धारेवर धरलाय. काँग्रेसने हा निर्णय असंविधानिक असल्याचं सांगत तो तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी गोपनीयता संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे, हे नियम त्याचा भंग करतात असं म्हटलंय. त्यांनी गोपनीयतेचा अधिकार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकाराचा एक महत्वाचा भाग असल्याचं सांगितलंय. वेणुगोपाल यांनी X वर लिहिलंय की मोबाईलमध्ये जे सरकारी ऍप हटवता येत नाहीत ते आधीच इन्स्टॉल केलेले आहेत. ते खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकांवर लक्ष ठेवण्याचं एक साधन आहे. हे ऍप प्रत्येक नागरिकाच्या हालचाली आणि निर्णयांवर लक्ष ठेवेल. राजकीय विश्लेषक असणारे तहसीन पूनावाला यांनी संचार साथी ऍप बाबत लिहिलंय की जागो भारत, सरकारकडून या ऍपची सक्ती होणं म्हणजे आपल्या गोपनीयता आणि स्वातंत्र्यावरचा हा थेट हल्ला आहे. प्रत्येक नवीन फोनवर हे ऍप जबरदस्तीने प्री इन्स्टॉल करून आणि ते अनइन्स्टॉल करता न येणं
म्हणजे सुरक्षेच्या नावाखाली सरकार आपले कॉल, संदेश आणि लोकेशनवर लक्ष ठेवू शकतं. सरकारचा नागरिकांवर पाठ ठेवण्याचा हा सर्वात वाईट प्रकार आहे आणि सरकार या ॲपमुळे गुन्हेगारांप्रमाणे आपला माग काढू शकेल. याच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल असं ते म्हणाले. तर राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संचार साथी ॲपच्या सक्तीविरोधात लिहिलंय की मोबाईल कंपन्यांना हा ॲप कायमस्वरूपी फीचर म्हणून लावायला सांगणारा भारत सरकारचा निर्णय हा बिग बॉस सारख्या देखरेखीचं आणखी एक उदाहरण आहे. लोकांच्या वैयक्तिक फोनमध्ये असा संशय असलेल्या पद्धतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याचा विरोधच केला जाईल. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला वाटत असेल की मजबूत तक्रार निवारण प्रणाली तयार करण्याऐवजी ते एक निगराणी किंवा देखरेख प्रणाली तयार करेल तर त्यांना जनतेच्या प्रचंड विरोधासाठी तयार राहावं लागेल. तसेच विरोधकांनी तर थेट आरोप केलाय की हा बिग ब्रदरचा मार्ग आहे. म्हणजे सरकार नागरिकांच्या फोनमध्ये डोकावणार, त्यांच्यावर पाळत ठेवणार. विरोधकांनी ॲपची तुलना पेगॅसिस स्पायवेअर प्रोग्रामशी केली आहे. 2022 मध्ये पेगॅसिसच्या कथित वापरामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला गेल्याचा आरोपही करण्यात आला होता. इस्रायली कंपनी NSO ग्रुपनं विकसित केलेला पेगॅसिस प्रोग्राम गुप्तपणे मोबाईल फोनमध्ये अपलोड केला जाऊ शकतो व त्याद्वारे हेरगिरी केली जाऊ शकते असा आरोप केला गेलाय. तसेच संचार साथी ॲप हा पेगॅसिसचाच एक प्रकार असून राजकीय विरोधकांवरच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवली जाऊ शकते व हेरगिरी केली जाऊ शकते अशी भीती विरोधकांकडून आता व्यक्त केली जात आहे. हे पेगॅसिस प्लस प्लस आहे. बिग ब्रदर आमचे फोन आणि जवळजवळ आमचे संपूर्ण खासगी जीवन ताब्यात घेईल अशी टीका काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी केली आहे. अशा अनेक टीका या ॲपवर आणि सरकारवर केल्या जात आहेत. पण दुसरीकडे सरकारचा संबंध अगदी ठामपणे आहे की ॲप कोणाचंही मेसेज वाचत नाही, फोन कॉल ऐकत नाही, वैयक्तिक माहिती घेत नाही. त्यामुळे डेटा हेरगिरीचा प्रश्नच उद्भवत नाही असा आता भाजप नेत्यांचा दावा आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की हे ॲप फोनमध्ये प्रीलोडेड असलं तरी ते वापरणं अनिवार्य नाही. तुम्ही ते डिलीटही करू शकता किंवा वापरायचंच नसेल तर त्यात नोंदणीच करू नका. त्यामुळे नक्की हे ॲप फायद्याचं का तोट्याचं हा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे. पण मंडळी, जरी हे ॲप आपण घेतलं तरी ही माहिती फक्त आपल्या सुरक्षेसाठी वापरली जाईल याची खात्री कोण देणार? आज सायबर सुरक्षा गरजेची आहे हे खरं, पण सुरक्षा वाढवताना प्रायव्हसी गमावणं कितपत योग्य आहे? ॲप तुमचं लोकेशन, तुमचे कॉल डेटा, तुम्ही कुठं जाता, कुणाला भेटता, सगळ्यावर बारीक नजर ठेवतं असं म्हटलं जात आहे. आता हे ॲप वापरणं जर सक्तीचं केलं जात असेल तर मग खरंच भारतात लोकशाही आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. या ॲपद्वारे सरकार नागरिकांचा सगळा डेटा मिळवेल, पण हा डेटा सुरक्षित राहील याची गॅरंटी हे सरकार का देत नाही? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.